गेल्या 6 महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था तसंच शेतकऱ्यांसाठीच्या वीज वितरण व्यवस्थेतील ट्रान्सफॉर्मर तसंच केबल चोरीचे प्रकार वाढलेत. करवीर तालुक्यातील दोनवडे, वडकशिवाले, खुपिरे, भुयेवाडी, हातकणंगले तालुक्यातील तळसंदे आणि पन्हाळा तालुक्यातील माले यासह अनेक पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी करण्यात आली आहे. सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पर्यायानं शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय. वारंवार होणाऱ्या ट्रान्सफॉर्मर चोरीसंदर्भात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं यापूर्वी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर पंपांसाठी सोलर सक्तीची अट घालण्यात आली आहे. मात्र नदीकाठच्या परिसरात पुराचा धोका असल्यानं सोलरची सक्ती करणं चुकीचं आहे. या संदर्भात स्थळ पाहणी करून निर्णय घेण्यात यावा या इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रकार रोखावेत, शेतीपंपांसाठी सोलर सक्ती करू नये या आणि अन्य मागण्यांसाठी इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं येत्या 8 डिसेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर आक्रमक आंदोलन छेडू असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, फेडरेशनचे संचालक सचिन जमदाडे, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.